बहीण भावाच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी आज आपण इन्स्टंट असे मलाईदार पेढे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघतोय। आणि हे पेढे तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे बनून तयार झालेले आहेत। अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशा पद्धतीचे बनून तयार होतात। तर आज आपण कोणत्याही प्रकारचा खवा मावा किंवा दूध न आटवता फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारा केशरी पेढा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघत आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूपच साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर रेसिपीला लागणारं साहित्य काय काय आहे ते पहिल्यांदा आपण बघूया। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी 1.5 कप भरून मिल्क पावडर घेतली आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्राम असेल। इथं मी पाव कपाला थोडीशी जास्त 1 ते 2 चमचे जास्त असेल एवढी साखर घेतली आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर 70 ग्राम असेल। आणि 1 कप भरून दूध घेतले। 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे आणि 1 चिमूटभर आपल्याला केशरच्या काड्या लागणार आहेत। तर तुम्ही बघू शकता इथं आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे। तर आता हलकासा पॅन गरम झाला आहे, असा खोलगट पॅन घेतला इथं मी। तर आता आपण हे तूप घालूया यामध्ये। आणि इथं गॅस मी पूर्णपणे बारीक ठेवला आहे। आपल्याला इथं अजिबात मोठा किंवा मध्यम गॅस ठेवायचा नाही, पूर्णपणे बारीक ठेवायचं आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता तूप छान आता वितळलं की आपण थोडंसं असं या पॅनला पसरवून घ्यायचं, म्हणजे आपण जे पेढ्याचं मिश्रण यामध्ये बनवणार आहोत तर ते तळाला चिकटत नाही म्हणून असं थोडंसं तूप पसरवून घ्यायचं। आता लगेचच आपण यामध्ये 1 कप भरून हे दूध घालून घेऊया। तर आता लगेच यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। आता आपण ही साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे। तर आता आपण साखर विरघळून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय लगेचच 1 ते 1.5 मिनिटातच साखर आपली इथं पूर्णपणे विरघळली आहे। आता लगेचच आपण यामध्ये या केशरच्या काड्या घालूयात। तर आता ह्या केशरच्या काड्या आपण 1 ते 2 मिनिटाकरता छान या दुधामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे केशरचा रंग थोडासा या दुधामध्ये उतरेल। तर तुम्ही बघू शकताय लगेचच आपण इथं 1 ते 1.5 मिनिटातच या केशरचा रंग या दुधामध्ये थोडासा उतरलेला आहे। तर आता लगेचच आपण यामध्ये मिल्क पावडर ॲड करूया। आता काय करायचं, ही मिल्क पावडर आपण या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची। पूर्णपणे याच्या गुठळ्या आपण मोडून घ्यायचे। यामधल्या पूर्णपणे गुठळ्या अशा मोडल्या पाहिजेत, अशा पद्धतीने आपण छान हे मिक्स करून घ्यायचं। अजिबात यामध्ये गुठळी राहता कामा नये। तर तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीने मी यामधल्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घेतल्या, तुम्ही बघू शकताय। आता आपण याचा छान असा घट्टसर गोळा होईपर्यंत आपण हे हलवत राहायचंय। तर आता तुम्ही बघू शकता इथं थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने आपण इथं छान याचा असा घट्टसर गोळा करून घेतलाय। आता मला हे परतायला थोडंसं जड जातंय। आपलं हे छान पेढ्याचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। यापेक्षा आपल्याला आता जास्त परतायचं नाही। तर मी इथं गॅस बंद केला आहे। पेढ्याचं मिश्रण तयार होण्यासाठी इथं मला 10 मिनिट लागलेले आहेत। तर आता आपण हे एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया। असं आपण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं आहे। आता आपण हे असं थोडंसं पसरवून लावूया, म्हणजे पटकन गार होईल। 10-15 मिनिटं तरी लागतील हे गार व्हायला। तर तुम्ही बघू शकताय जवळपास मी 10 ते 15 मिनिट हे असंच ठेवून दिलं होतं आणि छान आता हे गार झालंय आणि छान याची अशी गोळी पण तयार होते। आता हे मी थोडंसं असं छान मळून घेतले, कारण वरची साईड थोडीशी कोरडी असते, त्यामुळे छान आपण हे मळून घेतले। आणि आता आपण याचे हव्या त्या आकाराचे पेढे तयार करून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे तुम्ही पेढे करून घ्या, लहान मोठे साईजचे। तर हे बघा असं आपण हातावरती गोल गोल फिरवायचं आणि थोडंसं आपण याला असा चपटा करायचा हा पेढा, आणि याला थोडंसं असं आपण मध्यभागी आपण थोडंसं याला असं दाबून घ्यायचं। आपल्या विकतच्या जसं पेढ्याला शेप असतो तसा अगदी आपण या पेढ्याला शेप दिलेला आहे। आणि थोडेसे यामध्ये मी बदाम लावून घेत आहे, छोटे कट केलेले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही इथं ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता, पिस्तासुद्धा लावू शकता। आणि थोडेसे केसरच्या काड्या इथं मी लावलेल्या आहेत 1-2। आणि तुम्ही बघू शकताय आता किती सुंदर आपला इथं पेढा दिसत आहे, छान अगदी विकतच्या पेढ्यासारखा अगदी परफेक्ट असा आपला हा पेढा तयार झालेला आहे। तर तुम्हाला अजून एक पेढा मी करून दाखवते। तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं अगदी आपण चपट करून मध्ये सुद्धा आपण असं याला बोटाने असं दाबून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पेढे बनवून घेऊया। तर याला पण थोडेसे बदाम लावूयात।
आणि एकात दुसरी केशरची काडी. तर हे बघा किती सुंदर आपला इथं पेढा दिसत आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि एवढ्या साहित्यामध्ये तुम्ही बघू शकताय बरोबर 11 मोठ्या आकाराचे पेढे तयार झाले आहेत. तुम्ही जर लहान बनवले तर अजून जास्त वाढतील. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.